नवी क्षितिजे नवी झळाळी, नवी ही अस्मिता नवी भरारी, नवी क्षितिजे नवी झळाळी. ऐकता ऐकता लोककथांचा कोणी एक लेखक नसतो, सांगता सांगता लोककथांचा कोणी एक लेखक नसतो, सांगता सांगता ऐकता ऐकता त्या वाढत जातात, पसरत जातात, गोष्टींमध्ये गोष्टी भरल्या जातात. गोष्टींमध्ये तर्क असतो तसं नाही, त्यात कल्पना वास्तवाच्या पलीकडे असतात. जसं इसापनीतीतले पक्षी, प्राणी, झाडं बोलतात, तसा इथला मोर बोलतो, मैत्री करतो, तत्वज्ञान सांगतो, बंडाचा झेंडा फडकवतो. ही गोष्ट कुठेही घडू शकते. युरोप, अमेरिके, केरळ किंवा राजस्थानातही, आणि आपल्या मराठी मातीत सुद्धा. याला भाषेचा अडसर नाही, बंधन नाही. वाऱ्यावर तरंगणारी ही लोककथा पोचतीये अशीच तुमच्यापर्यंत. पिया के बाहर चली रे, और
संगीत नृत्य नाटिका राजेचा मोर. संगीत ओंकार संगोराय. नृत्य दिग्दर्शन पंडिता रोहिणी भाटे. प्राजक्ता राज. गायत्री नगरकर. ईशा तरडे कुलकर्णी. घेऊन येत आहोत राजेचा मोर.
नशिबाने त्या विहिरीला पाणी हाय. अगं ही विहीर म्हणजे गावचं कोणी पुराण पुरुष रखवाला आज जिवंत झाला. 12 महिने पाणी आहेच आणि जरा कमी झालं तरी उन्हाळा निघून जातो. रणछोडजीची कृपा. हे सागरी समुद्रा भरू दे माझ्या रे दारी, माझ्या रे दारी. हे सारा पावसाळा मावू दे माझ्या घागरी, माझ्या घागरी. एक ढग उतरू दे ते काच्या ओटी. ऊन सारे लपू दे, लपू दे, लपू दे. श्रावणाच्या पाठी, श्रावणाच्या पाठी. हे सातही समुद्र भरू दे माझ्या रे दारी, माझ्या रे दारी. सारा पावसाळा मावू दे माझ्या घागरी, माझ्या घागरी. घागरी विसरू नका. चला चला वेळ झाली. त्या घागरी विसरू. झाडांशी, रेणींशी, पक्ष्यांशी तू किती छान वाटतं. मोकळं मनातलं सारं काही बोलता येतं त्यांच्याशी. तेही बोलतात आपल्याशी. पण मला नाही आवडलं तुमचं हे गाव. हे म्हणजे असला रखरखीतपणा आमच्याकडे येतो. पण जी काय थोडीफार झाडं आहेत त्यांच्यावर किती प्रेम आहे आमचं. मोकळं खुलं वातावरण. मोठ्या शहराच्या जवळ म्हणून असेल कदाचित, पण असल्या संकुचित विचार नाहीये. इथे बघ, असं करू नको, तसं करू नको. राजी
वाटेची आपल्या डोळ्यात साठवायचं आणि डोळ्यात साठवून खरे घेऊन यायचं. निसर्गाला कुठलाही धक्का न लावता हा. आणि त्याला काय होतंय ग, तो तसाच तयार असतो पुढच्या वाटसरूसाठी. पण मला आईचं बोलणं कळतं. अगं मोठी माणसं चूक नाही करत, त्यांचं बरोबर असतं. अगं अनुभव असतो ना त्यांच्या पाठी. नाही बोलायचं कोणाशी, ठीक आहे. घुंगट, अगं ठीक आहे, भल्यासाठीच आपल्या राजी. सुरुवातीला त्रास होतो, पण आता मला काहीच नाही वाटत जे तुला वाटत ते. अगं वाटे, तुलाही वाटे. ही वरून पडणारी वीज चेहऱ्यावर शिकशील ना तेव्हा ती करेल तुला मोठी. वरची वीज म्हणजे काय राजी? कळेल तुला, दिसेल तुला, समजेल तुला, जाणवेल तुला. अगे चल बरोबर पावलं उचल. आता माझी चेष्टा सोड आणि या पृथ्वीकडे लक्ष दे. सूर्यदेवाने मात केली तुझ्यावर, आता तू परतीचे हल्ले कर. वापर विजेचे बाण, मेघांची अस्त्रे, होऊ दे गडगडाट. तू आल्यावर मी नाचायचं, पण त्याचा रंग, रूप, गंध सगळं साठवून ठेवतो मला. मग तुझी मला जमेल, आता जमेल की. हा, पण तुम्हा माणसांमध्ये जमवाजमव फार असते. तुझं माझं खूप असतं. ते विसरायचं म्हणजे मग काय करायला हवं? अगं राजी, तू त्याच्याशी काय बोलतेयस? आधी काम बघ ना, पाणी भरायचंय. पाणी भरायचं आपल्याला. आमच्या जवळ यायला हवं, आमच्याशी एकरूप व्हायला. ठीक आहे, पण मग तू मला सांग, तू आज इथे असा बिचारा पसरवून का बसलाय? म्हणजे
4 तू थांब, मी उठवते त्याला. ही चाहूल आज कोणाची, मेघाची कृष्ण मेघाची, दुमदुमते वीज कोणाची, मेघाची कृष्ण मेघाची, ही चाहूल आज कोणाची. येईल गरजत झुमकत, साथीला भिजली चमकत. तो येईल गरजत झुमकत, साथीला भिजली चमकत. आगत स्वगत तो बेसलामी, रंग नसनाची. ही चाहूल आज कोणाची. स्वागत आहे. असं स्वागत करतोय जण ही विहीर तुझ्याच मालकीची आहे रे. मालकी नसते सांगायची. आपलं असल्यासारखं समजलं की सगळं आपलं वाटतं. मी ज्या ज्या झाडाच्या शेंड्यावर बसलो ते झाड तेव्हा तेव्हा माझं असतं. अशी मालकीची झाडं जमवून ठेवतोस. नाही ग, पाठ फिरली की दिसत मी ते झाड. म्हणजे मालकीच्या यादीत ना. पण त्याचा रंग, रूप, गंध सगळं साठवून ठेवतो मला. मग पुढे जमेल मला. अगं जमेल की. हा, पण तुम्हा माणसांकडे जमवाजमव फार असते. तुझं माझं खूप असतं. तेच वाटचं म्हणजे मग काय करायला हवं. अगं राजी, तू त्याच्याशी काय बोलतेयस? आधी काम बघ ना, आपल्याला पाणी करायचंय. तू चल. आमच्या जवळ यायला हवं. आमच्याशी एकरूप व्हायला हवं. ठीक आहे, पण मग तू मला सांग, तू आज इथे असा पिसारा पसरवून का बसलायस रे? नाही म्हणजे तुझा हा पिसारा मी फक्त नाचताना फुललेला असं म्हणलाय रे. अगं नाचतोच आहे असं समजलं. हं? फक्त आज पावसाऐवजी तुझ्या येण्याचा आनंद. चल, उगाच चेष्टा नको, खरं काय ते सांग. अगं मी म्हणालो पाण्याला की वरून अभिषेक होईपर्यंत मी तुला माझ्या कवेतच बांधून ठेवतो म्हणून. अरे बापरे, म्हणजे पावसाळ्यापर्यंत असंच बसून आहे की हा. ए उठ बाबा, आम्हाला पाणी करायचंय. हो, आणि ते काही डोळ्यात साठवता येत नाही बरं. त्यासाठी घागरच हवी. धुणी भांडी, स्वयंपाक पाणी, स्नान. हे मोरा, हे सगळं तुझ्यापेक्षा किती निघालंय. मी तुमचं स्वागत केलं. स्वागतात देखील 4 शब्दही बोललो. मी नाही म्हणणार इथून. मी ऐकेन या निसर्गाचं, ह्या वर्णराजाचं. आकाशातल्या हाका ऐकू येतील मला. मी तुमचं ऐकायला नकार देतोय. मी नाही म्हणणार इथून. मी ना एक फांदी शोधते, याला बडवूनच काढू. अगं ए, तू थांब ना, मी बोलते त्याच्याशी. नाही, अजिबात नको. बडगा वापरूया, मगच तो करेल. ऐक ना तू, मी बोलते ना त्याच्याशी. तर मोरा, तू इथला रखवादार. हो, म्हणजे मग तू अडवणार प्रत्येक पाणी भरणाऱ्याला. नाही काही, फक्त तुलाच. हा, आणि मग इतरांना. अगं त्यांना मी दिसणारही नाही. मी तुझ्याशी बोलतोय कारण तुला माझं बोलणं कळतंय. झाडांचे श्वास, रूपांची बोली सगळेच नाही समजत. मी तुझ्या डोळ्यात पाहिले त्यांनी माझे डोळे उघडतानाच. मी वाचली त्यांची भाषा तुझ्या डोळ्यात. ठीक आहे, ऐकतेय मी, कळतंय मला. हवं तर ही रूप पाणी भरू दे आणि तोवर मी तुझ्याशी खेळते. काय करशील? काय काहीही. लपाछपी खेळायला इथे जागाच नाही. आणि मी कसा लपणार? मी हा असा वरातीतल्या नवऱ्यासारखा झगझगीत सजलेला. आणि तू कशी लपणार? मला तर शरीर भर डोळे, झाकणार तरी किती. म्हणजे बघ, लपाछपी
बाद, आंधळी कोशिंबीर सुद्धा बाद. झाडावरच्या खेळात मी तुला हरवेल आणि जमिनीवरच्या खेळात तू जिंकशील. मग गाणं म्हणू. सुंदर देही मृदुरवाद सहस्रचक्षु रंगविकासे मुकुट चिरियं शोभति राजे मुकुट चिरियं शोभति राजे. दुबळा पायी मोर तुझा रे हसला देवा मोर तुझा रुसला देवा मोर तुझा रुसला. सुंदर देही मृदुरवादी सहस्रचक्षु रंगविकासे. त्यापेक्षा नाच. नाच. हो नाचच. तुमची गाणी ही सगळी अशी रडी. त्यात तुम्ही दुःख करता ते मोराच्या दुबळ्या पायांचं. एवढ्या मोठ्या शरीराला दुबळे पाय दिल्याबद्दल रडणारा दुःख व्यक्त करणारा मोरच तुमच्या गाण्यात. पण जगावेगळा पिसारा एकट्यालाच दिलाय म्हणून देवाचे आभार माना. आनंदाने गाणारा नाचणारा मोर तुम्हाला दिसत नाही कधी? नाही, गाणं नकोच. त्यापेक्षा नाचते. मीही नाचते. चल माझा नाच तुला आठवण करून देईल ते श्रावण करील ती. त्या आषाढ घनांची ज्यांचं ज्यांचं माझं नातं आहे त्यांची अगदी या सरत्या विश्वात सुद्धा. चल तू चल माझ्याबरोबर हे भरेल सांग. कुठे येते ना? कुठे? जंगलात. माझा नाच काही सार्वजनिक नाही. मी ठरवणार कुठे नाचायचं ते. कोणा बरोबर आणि कोणा समोर. नाच की, आम्हाला काय. पण ही नाही येणार ना? तुझ्या बरोबर नाही आणि जंगलात नाही आणि मला सोडून नाहीच नाही. मी नाही येऊ शकत रे. ठीक आहे, मी पण नाही म्हणणार तुला. अगं हा जर इथून हल्ला नाही तर पाणी नाही आणि पाणी नाही तर स्वयंपाक पाहुणे. तू काय करायचं? आपण परत जाऊन माणसे घेऊन येऊया. हा चल चल. ऐक ना, त्यापेक्षा मी जाते ना ह्याच्याबरोबर. ह्याच्याबरोबर? हो. एकटी जंगलात? हो नाही, अजिबात नाही. अगं तू ऐक. हे बघ मी जाते, काही होणार नाही. तू पाणी घाल आणि घरी जा. सासूबाईंना सांग मी नाच शिकते मोराकडे, बाकी काय नाही. मी सांगेच्या आत तू जा. हे तिला नाही आवडणार आहे. अगं मी बोलीन त्यांच्याशी नंतर. मी सांगणार. मला खूप भीती वाटते ग. काय घडेल? काहीही होणार नाही. मी जर त्याच्याशी बोलले आणि त्याला समजावलं ना तर उद्यापासून तो आपल्या वाड्यावरच राहायला येईल. खरंच? मग काय? अगं मग तर रोजच मोराचं नाव. Come
डोळे मिटायचे, समजायचं आपण वाऱ्याची झुळूक होतो. हात पसरायचे, हलकं व्हायचं, गिरकी घेत नाचायचं. आपण फुलपाखरू व्हायचं, वाऱ्याच्या खुर्चीवर स्वार. डोळणारी झाडं, फुलं, आपण सागर व्हायचं, नतमस्तक व्हायचं ह्या गुरुसमोर, ह्या आपल्या निसर्गासमोर. तो देतो ते घ्यायचं आणि त्यालाच द्यायचं. आपण श्री भगवान शंकर व्हायचं, सगळा नृत्यातून व्यक्त करायचा, इतरांचा राग स्वतःवर काढायचा आणि शांत व्हायचं. आपणच व्हायचं कोकिळेचं सूर, तर कधी झाडाची कोवळी पालवी, कधी बरसणारा मेघ, तर कधी आभाळावर टांगलेलं इंद्रधनुष्य. जे आपल्याला आवडतं ते सगळं आपण घ्यायचं.
तुझ्यासाठी हाताळणार. ते तुझ्याकडून बदलून घेते की तू चुकलीस. तू परत चौकट ओलांडणार नाहीस. परत विचारशीस काय, पण तू तर मोराशी सुद्धा बोलणार नाहीस. मोरा सध्या बळावर ते सिद्ध करते की तू चुकलीस आणि ती चूक तू आता सुधारणार आहेस. तू दुर्लक्ष करशील आता प्रत्येक कोकिळीच्या सुराकडे, नव्या कोवळ्या पालवीकडे आणि प्रत्येक मोराकडे. नव्या सुनेला जरा सगळ्यांमध्ये मिसळायला शिकीव. आणि काय हो, आज बेत जरा वेगळाच वाटला. तान कोंबडी होती का तिखट? ती चर्चा नको ग. आवडलं ना बस. पण सांगा तरी काय होतं? राहू द्या ग. अगं आई, असं काय करतेस? मी सांगते. मोर होता कालवणाला. मोर एकदम चवदार. मोर मोर हो मोर.
लोककथा इथेच संपतात. अचानक त्या काहीच सांगत नाही, निष्कर्ष नाही, नीती नियमांचे धडे नाही. तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या. तात्पर्य काढा की माणसाच्या जवळ जाण्यानं मोराचे प्राण जातात, तर माणूस कितीही म्हणाला तरी मोरानं कशाला त्याच्या जवळ जायचं, नाही का? लोककथा संपू दे, पण राजीची गोष्ट संपता कामा नये. गोष्ट राजीची. आणि राजीच्या मोराची. मोर का संपवला? राजीचा मोर. पण मी कधी माहिती सांगितली नाही त्याच्या. राजी मोराची होईल म्हणून त्यानेही कधीच माहिती सांगितली नाही माझ्यावर. तो आला, त्याने फुलवलं, मला शिकवलं आणि जागा केलं. मी गेले त्याच्याजवळ, पण तो येणारच होता. जिथे जिथे राजी असेल तिथे तिथे.
मी नाटकाची दिग्दर्शिका ईशा ताटे कुलकर्णी. तुमच्या एक 2च मिनिटं तुमचे घेईन. पहिल्यांदा मला खूप धन्यवाद द्यायचा आहे की आम्हाला काही टेक्निकल डिस्प्यूट्स आले त्याच्याबद्दल तुम्ही पेशन्स दाखवला. थँक्यू सो मच. असा क्राऊड मिळाल्याबद्दल आम्हा कलाकारांकडनं खूप खूप धन्यवाद. कुठलाही वेळ न दवडता मी माझा पात्र परिचय करणार आहे. राजी समोर ही एक संगीत नृत्य नाटिका आहे आणि संगीत हा त्याचा गाभा आहे. तो तुमच्या रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्याची एक माझी छोटासा हा प्रयत्न. आय होप तुम्हाला असा आवडला असेल. थँक्यू. मी गायक कलाकारांपासून सुरुवात करते. गायक कलाकार आरती कुंटे लोटलीकर. गायिका कलाकार मेघना साठे. गायक कलाकार ऋषी डबरे. सासूच्या भूमिकेमध्ये तनुजा जोशी. भानुसाच्या भूमिकेमध्ये मेघना परांजपे. हिरासाच्या भूमिकेमध्ये सुरभी देशमुख. माझी पार्श्वगायिका रूपच्या भूमिकेमध्ये सानिका जोशी. माझ्या राजीच्या भूमिकेमध्ये तृप्ती राऊत. माझ्या राजीच्या मोराच्या भूमिकेमध्ये गायत्री नवेकर. आमचा हा प्रयत्न होपफुली तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही भरभरून दाद दिल्याबद्दल मनापासून आम्ही तुम्हाला धन्यवाद देत आहोत. थँक्यू सो मच. मी माझ्या बॅकबोन नाटकाचा जो असतो सो संगीत आणि लाईट्स. सो लाईट्स साठी मी संजय राऊत यांचा अभिमान देते. ते पाठीमागे इथे आले. मानस राऊत इकडे. अद्वैत साठे आणि स्नेहल कुलकर्णी. धीरज गुप्ता. बिपिन कुलकर्णी आणि गौरी विद्वंस. मी सगळ्या माझ्या टीमला बोलवलं. आम्ही सियाटल कडनं आलो आहोत. कुठलाही थँक्यू. कुठलीही टीम ही प्रकाश योजना संगीत योजना याच्यापेक्षा अधुरी असते. सो मला आमच्या सगळ्या टीम पासून भरभरून आम्हाला दाद गेले काही दिवस देत आहे ह्याच्यावर मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू सो मच.